गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील काही महिन्यांपासून कोरडे पडलेल्या पंढरीतील चंद्रभागा नदीच्या पात्रात उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी काल पोहोचलं। भकात झालेले चंद्रभागा नदीचे पात्र प्रवाहित झालं आणि आज सकाळी चंद्रभागा नदीच्या पहिल्या तीरावर स्नानासाठी गेलेला भार्गव राजा गटम वय वर्ष 20 राहणार विनुगोंडा जिल्हा गुंटूर राज्य आंध्र प्रदेश हा तरुण भाविक चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडाला असून सदर भाविक बुडत असताना चंद्रभागा नदीच्या ठिकाणी असलेल्या होडी चालकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत भाविक बुडून बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं। या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे, तर बुडलेल्या भाविका शोधण्यासाठी शोधकार्य सुरूच आहे। सदर बुडालेल्या तरुणासोबत पंढरपुरात आलेले त्याचे नातेवाईक सहप्रवासी चिंताग्रस्त असून महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी सदर घटनेनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे। गणेश शामराव माझं नाव, इथं बसलो तुम्ही पोरग बुडाला तिथे पळत जाऊन प्रयत्न केला पण काय गावलं नाही। आता बचाव करायला बोटवाले आलेत, ते त्यांचं काम चालू आहे। नमस्कार, मी गणेश अंकुशराव। चंद्रभागेच्या पात्रात इस्कॉन घाटा जवळ सकाळी एक आंध्र प्रदेशातला मुलगा बुडाला आणि चंद्रभागेला पाणी भरपूर आले। आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करतोय की चंद्रभागेतील स्थानिक आदिवासी रेस्क्यू टीम इथं कायमस्वरूपी शासनाने ठेवावी अशी आम्ही मागणी करतोय आणि मंत्रालयातनं सुद्धा तो कागद खाली आलाय, पण मंदिर समिती जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करते। मंदिर समिती नाही तिथं वायपट खर्च करते, पण त्यांना एखादी चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाच्या सुरक्षेसाठी एखादी टीम नेमावी असं वाटत नाही। आणि ह्या टीम नेमली असती तर सकाळची घटना घडली नसती। त्यामुळं ह्याला सगळ्यात जबाबदार ही मंदिर समिती आहे। मंदिर समितीनं भाविकाची काळजी असेल, नागरिकांची काळजी असेल, चंद्रभागेचं पात्र मोठं आहे, चंद्रभागेत पाणी भरपूर आलेलं आहे, पण टीम न नेमल्यामुळं हा सकाळी बुडून मुलगा आंध्र प्रदेशचा वारलेला आहे। मी मंदिर समिती निषेध करतो आणि शासनाला खरंच भाविकाची काळजी असेल तर लवकरात लवकर आदिवासी रेस्क्यू टीम तयार करावी। आम्ही यादी दिली आहे, सगळं मंजूर आहे, मग अद्यापपर्यंत का होत नाही? मंदिर समिती किती भाविक बुडून जाण्याची वाट बघणार आहे, किती भाविक मरायची वाट बघणार आहे? तर माझा सवाल आहे, लवकरात लवकर करा, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावं लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी, जय भीम।